सुद्धा झालेला होता। महानगरपालिकेच्या याच निर्णयाच्या विरोधामध्ये आज खाटीक समाज, काँग्रेस आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केलंय। हातामध्ये कोंबड्या घेऊन आंदोलकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती धडक दिली। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दाबा लोकशाहीचं बटण, दाबून खा आज मच्छी मटण अशा घोषणांनी इथला परिसर दणाणून गेला होता। मांसाहार बंदीवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलेलं आहे आणि याचवरून भाजप आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे। बघूयात। नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीने प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर। पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे। आम्हाला माहिती आहे आम्हाला काय खायचंय, काय प्यायचं आणि कधी तलवार उपसायची। ती तलवार आता 2 ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उसळून बाहेर येईल। खरी सुनता कोणाची झालेली आहे हे महाराष्ट्राला सांगू। संजय राऊत यांच्यामध्ये हिम्मत असेल, संजय राऊत यांच्यामध्ये दम असेल तर ते हॉस्पिटल सांगतील, ठिकाण सांगतील आणि आपण त्या दिवशी वैद्यकीय तपासणी करू। जर का संजय राऊत हे आव्हान स्वीकारणार